तर नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा असा कॅमेरा फेस करायचा एक्सपिरियन्स ट्राय करतोय. तर आपल्याला आज खूप मोठे मोठे कामं करायचे आहेत. त्या हिशोबाने पटकन तयार होऊन घेऊ. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. अशा पद्धतीने आपण झटपट पटापट तयार झालेलो आहे. चला सगळ्यात आधी आपला पहिला डी फॉलो करून घेऊ. दिवसाची सुरुवात पहिल्या डी पासून करायची आहे. म्हणजे आपल्याला डी विसरायचा नाही. A few moments later. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे आता. आणि प्रत्येकाकडे अशी एक फाईल पाहिजे, म्हणजे ज्याचं अर्ध आयुष्य तर या फाईलमध्येच आहे. चला सायबर कॅफे इथं आलेलो होतो वैभवकडे फॉर्म भरायला. म्हणजे आज ते काम करायचं होतं आपल्याला, जी आमच्या वयाची अर्धीला वर जनता करते, सरकारला चलन पुरवती. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. परीक्षा होत नाही किंवा कॅन्सल होऊन जाता, पण आम्ही चलन पुरवतोय. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. राहिला प्रश्न आता आमचा हा वैभव दादा. राजा वैभव दादा वेबसाईट चालू आहे. हे असं आहे, काही चांगलं करायला गेलो का याच्याकडे वेबसाईटच बंद राहतात. आपण वैभवकडे फॉर्म भरायला सरकारला चलन पुरवायला गेलो होतो, पण सरकारला आपलं चलन नको होतं, वेबसाईट डाऊन आहे. तर तिथे उभा असताना व्हिडिओ काढत असताना असं रिअलाईज झालं मला की मी एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्यासारखा दिसायला लावून गेलेलो आहे, ज्याला ना घरची चिंता आहे, ना खायची सूद आहे, ना. तर थोडं सर्वसाधारण माणसं देण्याचा प्रयत्न करायसाठी आपल्याला केस कर्तनालयाला जायचं आहे. तर आपण आता तिथे जाणार आहे. बट त्याआधी आपल्याला आपले जे कलाकार आहेत, जे आपले केस कर्तनालय करतात, त्यांना एक कॉल करून घ्यायचं आहे. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. 2000 years later. महोदय कुठे आहात? हो, मी आता दुकानावर आहे. येशील तर 1:30च्या पहिले ये, नाही तर मग डायरेक्ट 5 वाजता ये. कारण विषय असा आहे महोदय तुम्हाला पूर्ण जनता ऐकते, बाकीचं जाऊ द्या, लगेच आलो मी. नाही मेन काय आहे का, जर नवरदेव बसून गेला मग तुला फालतू दीड 2 तास थांबा. नाही आलो महोदय, धन्यवाद. त्याला पण माहिती मी कसा आहे. ठीक आहे. ही जी डिस्प्लेवर लाईन आलेली दिसते तुम्हाला, ही दारिद्र्य रेषा आहे. आम्ही दारिद्र्य रेषेवर आहे. तर मुद्द्याचं असं आहे की आपण ज्याच्याकडे चाललेलो आहे त्याचं काम सॅलॉन सारखं आहे आणि रेट सलून सारखे आहेत. ठीक आहे, आपला भाऊ आहे, आपण त्याच्याकडे चाललोय. लावून निघालेलो आहे आपण. आपली फटफटी आहे, थोडी कळकटी झालेली आहे. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. टान करे टकर टक डुम डुम टान करे टकर टक डुम डुम टान करे टकर टक डुम डुम टान करे टक डान कर टकर 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 टक डांगी डांगी. तर फायनली पोचलेलो आहे आपण आपल्या भाऊच्या दुकानावरती. तर मित्रांनो, आपल्या भाऊच्या सलूनला आपण आलेलो आहेत. आपला पवन दादा आहे. जसं समजायला लागलं तशी कटिंग वगैरे सगळं हाच बघतोय आपलं, आणि यालाच जमतंय आपल्या शरीरसृष्टीप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भाऊचं वाईफ जी आहे ना, ती सलूनवाली आहे, आणि रेट आहेत ना आपल्या सर्वसाधारणांना परवडणारे सलूनवाले आहेत. ठीक आहे, तर बघू आज काय करतो पवन दादा. ठीक आहे, बोलला ना, तोडू का ना, काय तुला कॅमेरे पाहिजे ना, बोल ना आता. हा काय भाऊ, तुझ्या प्रभागात काय आहे कॅमेऱ्याचं? मजा आया. तर फायनली आपलं खूप महत्त्वाचं म्हणजे खूपच महत्त्वाचं काम करून आपण घरी वापस आलेलो आहे. बट तिथे व्हिडिओ बघत असताना किंवा एडिटिंगचं थोडं काम करत असताना मला लक्षात आलं की तुमच्याशी बोलताना जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा बाहेरचा खूप डिस्टर्बिंग नॉईस असा कॅच होतो आहे. तर त्यासाठी आपण आज चंचल मोबाईलला जाणार आहेत. एक मोठी वस्तू घेणार आहेत आपण त्यासाठी, ज्याने तुमच्याशी संवाद साधणं माझ्यासाठी सोपं होऊन जाईल. ठीक आहे, चला पटकन आंघोळ वगैरे करून घेऊ. कटिंग केल्यानंतर आंघोळ केली पाहिजे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये
एवढंच. आपण नवीन काहीतरी प्रयत्न करणार आहेत व्हिडिओमध्ये कंटेंट वाढवण्यासाठी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आपला साधा भोळा ब्लॉग. आणि 100% आपण काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणून बनून राहा माझ्यासोबत. आता पटापट आवरून घेतो आणि व्हिडिओ वगैरे एडिट करून सायंकाळी टाकतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.